तर बघा अचानक प्लॅन झाला, महादेवाला जायचं होतं. सकाळी जे झोपेत उठवायला आलं मला, आणि नेमकं जायचं कुठं हे अजून प्लॅन फिक्स नाही केला. फक्त नाशिक साईडला जायचं एवढं ठरलंय. तर निघलोय आता घरापासून एक 800 मीटर अंतरावरती आलोय. पुढे पाटील वाडा हॉटेल आणि ते आईकडे माग, तिथून आता चाललोय पुढं. बघू पुढं कुठं जातो आता. गाडीच्या पोटात भर पडली, म्हणजे डोक्याला ताप नाही. मग 600चं पेट्रोल टाकलं. राजूला गोडा असला पेट्रोल टाकताना. त्याचे सेट पेमेंट करीत होते, झालं वाटतं त्याचे सेटचं पेमेंट. आणि वातावरण एवढं छान झालं होतं ना, पाऊस होऊन गेलेला होता, थंडावा झालेला होता पूर्ण. रस्त्यावर एकदम गार लागत होता, एकदम जबरदस्त. आणि पुढे आलो, हे होतं साईगंडी फाट्यावरचं हरेबाबाचं दर्शन घेतलं गाडीवरूनच इथं. आणि टर आवाज आला, त्याच्या सेटचा रेनकोट फाटलेला होता. याला सांगितलं का नीट रेनकोट घे, पण हे बघा डोक्याला इथं सुटेल, केस बाहेर. आता बघा कार्यक्रम होणार. रेनकोटची टोपी बांधली आणि हा लागला करेघाट. करेघाटात पण एकदम मस्त पाऊस होऊन गेला होता. तर करेघाट चढून आलो, हे लागलं भक्ती शक्तीचं मंदिर. इथं पाऊस तुम्हाला दिसत असेल, धुकं पण होते बऱ्यापैकी, गार हवा चालू होती. गाडी जरा 2 मिनिट बाजूला लावली आणि एकदा व्यवस्थित पॅकिंग केलं आणि इथून परत पुढे निघालो. पावसाचं प्रमाण एवढं अचानक बेकार वाढलंय ना का माप नाही डायरेक्ट. त्याच्यामुळे हे आता एक रेनकोट, आणि रेनकोटच्या वरतून परत दुसरा रेनकोट घालतोय. पाऊस असल्यामुळे वरती काय मोबाईल काढलाच नाही. मग विचार करा किती. पावसाचा अंदाज घेत आता डेस्टिनेशन ठरलंय आमचं का टाकेतला जायचं, त्र्यंबकेश्वरला जायचं चाललं होतं. तो प्लॅन कॅन्सल केला, कारण त्र्यंबकेश्वर वन साइड 100 किलोमीटर पडतं आम्हाला. मग हे टाकेचे ते 70 किलोमीटर पडतं, जवळ पडतं आम्हाला. त्यामुळे मग आता टाकेतला जाऊ. वाऱ्याच्या वेगाने त्याच्या सेटची टोपी अशा पद्धतीने फाटलेली आहे. तर 30 रुपयाचं रेनकोट हे गाडीवर काय कामाचं नाही. आणि गोंदे फाट्यावर हे केटीवेरचं मनमोहक दृश्य दिसलं. इथून जरा पुढे गेलं का पुढच्या ब्रिजच्या पासून साईड रोडनी खाली गेल्यावरती डाव्या हाताला वळायचं. हा इगतपुरीकडे जायचा शॉर्टकट रोड आहे, नाशिक मध्ये न घुसता बाहेरून रोड आहे हा. सरळ रोडनी 2-4 किलोमीटर पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला हे मंदिर, देवीचं मंदिर आहे. खूप छान आहे ते मंदिर पण आम्हाला पुढे जायचं असल्यामुळं मग आम्ही सरळ रोडनी पुढे गेलो. हा घाट लागला. घाटात त्याची सीट असली बेकार गाडी चालवायला चालू केली, तिथं जरा जपून गाडी चालवा, गाडी जराशी स्लिप होते. घाट संपतो त्याच्या फाटेल रेनकोटचा एवढा बेकार आवाज यायला लागला, तुम्हाला ऐकतो ऐका. घाट रस्ता सोडला आणि पुढे लागले साकूर फाटा गाव. त्याच्या सेटला उपवासाचं काही घेतलेलं नव्हतं, मग त्यासाठी आम्ही हॉटेल सापडत होतो. तेजसला उपवास आहे, त्याच्यामुळे आता त्याला उपवासाचा साबुदाणा वडा घेतला. आणि मला एक पाव वडा, एक बटाट वडा आणि 2 ओम अमृतच्या पाणी वाटण. आणि याला घाई झाली ब्लॉग बंद करायची, सारखा मध्ये कट करून राहिला. नवीन शूटर आहे, त्याला ब्लॉग शूट करायचं माहीत नाही. साकूर फाटा या ठिकाणी संग्राम हॉटेलला तेजस सेटसाठी खिचडी भेटली उपवासाची. ते कट्टर महादेवाचे भक्त आहे आणि दर सोमवारी ते उपवास पाळत आहे. त्यामुळे आता इथून खिचडी घेतली आणि निघलो. आता इथून 10-12 किलोमीटर राहिले टाकेत. तर एक अर्धा ते पाऊण तासात जाऊ, मध्ये रस्त्यात थांबू, थोडंसं खिचडी खाईल, तो मी वडे खाईल आणि मग पुढे टाकेतला जाऊ. आणि बघता साकूर फाट्याच्या पुढे आलो. SMBT हॉस्पिटल लागलं. इथं आल्यानंतर इथे एक हॉटेल आहे SMBTच्या समोर, होम साईड. माझ्या आवडीचं हॉटेल आहे मिसळचं, त्याच्यामुळे तिथं जाऊन जर मिसळ खाल्ली नाही तर मला लय वाईट वाटेल. मग तिथं गेलो. त्याच्या सेटला उपवास आहे, त्याच्यामुळे आता त्याच्या सेटची खिचडी येऊन राहिली. बोल काय नंतर बोला, म्हणतो घरी गेल्यावर बोला. तर आतापर्यंत जेव्हा पण इकडे येतो इगतपुरी साईडला SMBTकडे, इथं ओम साई हॉटेलला येत असतो मिसळ खायला. क्वालिटी एकदम घरच्यासारखी असते. त्याच्यामुळं वडे वगैरे घेतले, पण तरी पण थांबलोच होतो. तर इथून जाऊ 20 मिनिटात. पाऊस लागला तर जाऊ 15-20 मिनिटात. पद्धतीने बेकार पाऊस चालू. तर हा टाकेचा फाटा इथून दामणगाव गावातून इथून फाटा आहे. आणि या रोडनी इथून सरळ खाली गेलं तिकडे टाकेतलं जायचा रस्ता आहे. पावसाची एवढी पाळी गेली जाऊ. पाऊस गेला आणि आम्ही इथून निघालो सर्व तीर्थ टाकेतकडे. पुढून जी सफेद गाडी वळली डाव्या हाताला, त्या गाडीच्या मागं जायचे. तो रोड पूर्ण टाकेतचा, इथून डाव्या साईडला या गाडीच्या सरळ मागं. तेजस मतंगे आणि मी चाललोय. आम्ही तेजस सेट मतंगे, तेजस बिचुकले असे अनेक नावं आहेत त्यांचे. टाकेत फाट्यावरून आत गेल्यानंतर एक छान दृश्य दिसलं, त्यामुळे ते कॅमेऱ्यात कैद केलं. तर अशा प्रकारे बोलता आपण आलो सर्व तीर्थ टाकेतच्या मंदिराकडे. पण गर्दी काही एवढी दिसत नाही, तर बाहेर इथं सगळ्या गाड्या लावलेल्या असतात. हे जे गेट दिसतं ना, हे गेटच्या आत बाहेरच्या साईडने सगळ्या गाड्या असतात. तर पावसामुळे काही लोक सहसा घराच्या बाहेर निघत नाही. पोरं असले आपल्यासारखे ते निघत्या घराच्या बाहेर. आणि श्रावण देखील आता संपत आला, शेवटचा एक सोमवार राहिला. डाव्या साईडला झालं बाबा गाडी इथून. आणि अशी गाडी घातली इथं, पुढं केली पार्किंग.
गाडी पार्किंग केली आणि पायऱ्या उतरून खाली आलो. इथं चपला काढायला जागा पाहत होतो. भरपूर चपला काढल्या दिसत होत्या. नवी चप्पल काय दिसली नाही कोणाची मला. इथं आपल्या पण चपला काढल्या. त्याची सेटलं म्हणलं बाबा इथं चप्पल काढ आणि इथून मग खाली जाऊ. तर नवसाला पावणारा गोटा म्हणजे गुप्तेश्वर महादेवाचं जे लिंग आहे ना इथं खाली, तर ते पिंडीच्या इथं आतमध्ये खाली हात घालून वरती काढलं जातं ते. आणि मनात एक इच्छा धरून जर ते वर काढलं ती मनातील इच्छा पूर्ण होती असं म्हणतात. इथं त्यासाठीची ही गर्दी जमलेली होती. आणि हे जटायूचं स्थान आहे इथं. आणि दर्शनासाठी काही एवढी गर्दी नव्हती, पण निवांत दर्शन झालं. त्यामुळे मी पण गेलो मंदिरामध्ये. थोडा छोटासा दरवाजा आहे, प्रवेशद्वार थोडं छोटं आहे. झालं आज मोकळं दर्शन झालं एकदम. तर तुम्हाला इथं मंदिराच्या आतमध्ये दिसत असेल मूर्ती. भगवान प्रभू श्रीरामांच्या मांडीवर जटायूने डोकं ठेवलं आणि इथंच प्राण सोडले होते. ती मागची जागा दाखवतो सर्व. रावण सीतामातेचं हरण करून चालला त्या टायमाला जटायूच्या रावणाला आडवा गेलता. तर त्यावेळेला रावणाने त्याची पंख छाटले होते आणि जटायू ज्या टायमाला खाली पडला तर ती जी जागा आहे. आणि इथं भगवान प्रभू रामांनी जमिनीमध्ये बाण मारून पाणी काढलं होतं. तर ही ती जागा आहे वरतून. इथं 12 महिने भर उन्हाळ्याचं जरी आले तुम्ही तरी तुम्हाला इथं पाणी दिसतं. आणि तो झेंडा दिसतोय ना तर त्या ठिकाणी तो बाण मारला होता. म्हणजे इथले आजोबाई त्यांनी सांगितलं तो झेंडा असं पॉईंट सांगितला. आणि इथं 12 महिने जरी आलं तरी पाणी असतं ना बाबा. हो 12 महिने पाणी असतं इथे. 12 महिने जरी भर उन्हाळ्याचे जरी आले तरी तुम्हाला इथं पाणी दिसतं. आणि मागचं जे पाणी बोललो होतं ना बाण मारलेल्या ठिकाणचं मागचं ते पाणी इथं खाली या हौदामध्ये म्हणजे या ठिकाणी निघतं. आणि इथूनच पुढं जिथं ते जटायूचे दिलेलं आहे का हे या साईडला उजव्या तिथं पण खाली तेच पाणी निघतं. प्रभू श्रीरामचंद्र व सीतामाता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आणि बलाढ्य रावणाशी लढणाऱ्या पराक्रम जटायूच्या समर्पणाने पावन झालेल्या व प्रभू श्रीरामचंद्राच्या बाणाने नतमस्तक होऊन अवतरलेल्या प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेऊ म्हणलं. आणि तिथं दर्शन घेतलं तर खरंच खूप छान वाटलं मला. त्याचे सेटनी कॅमेरा माझ्याकडे दिला आणि त्यांनी पण दर्शन घेतलं. आणि मग निघालो इथून आम्ही. शिवलिंग काढायला जाताना चपला बुटाडा आतमध्ये घालून जायचं नाही, चपला बुटाडा बाहेरच काढायचं. तर हा आहे गुप्तेश्वर महादेवाचा गोटा म्हणजे गुप्तेश्वर महादेवाची पिंड आहे इथं. तो लिंग आहे आणि खाली झोपून हात घालून तो पूर्ण हात खाली घालायला लागतो मग काढायचा. पावसामुळे त्याच्यात पाणी जमलेलं होतं. खाली हात घातला आणि काढला. आणि तो वरती काढल्यानंतर बाजूला एक कुंड आहे त्या कुंडामध्ये न्यायचा. 3 वेळा त्याचा अभिषेक करायचा म्हणजे खालीवर करायचा असा. आणि परत आहे तिथं सोडून द्यायचा. तर कुंडाकडे निघालो मी आणि इथं खाली बसलो आणि कुंडामध्ये इथं 3 वेळा त्याचा अभिषेक केला. कुंडातील पाणी थोडंसं कोमट गरम लागत होतं मला. मी पुन्हा वरती आलो आणि ज्या ठिकाणावरून म्हणजे या पिंडीच्या ठिकाणावरून मी जिथून तो लिंग काढला होता पुन्हा तिथं तो सोडून दिला. गर्दी काय नव्हती एवढी. खाली सोडताना जरा जपून माझे बोटं ठेचले होते इथं. त्यामुळं खाली सोडताना एकदम हळू अलगदपणे खाली सोडून द्यायचं आहे. आणि मग वरती उठलो. खाली एकदा एवढं पाणी पावसामुळे ते पाणी जमलेलं आहे एवढं. बोटाला थोडंसं लागलेलं होतं माझ्या. दर्शन घेतलं आणि तेजस सेट पण तिथं खाली गोटा काढण्यासाठी खाली झोपले. तेजस सेटने देखील गोटावरती काढला आणि बाजूलाच असणाऱ्या कुंडामध्ये 3 वेळा त्याचा अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर पुन्हा तेजस सेट इथं आले आणि त्यांनी पुन्हा जिथून गोटावरती काढला होता तिथं पुन्हा तो सोडून दिला. सोडून लय वेळ नको पाण्यात हात ठेवू द्या. ठेसलं का बोट. टाकेचं दर्शन एकदम निवांतपणे झालेलं आहे. आणि आता इथून निघतो आम्ही पट्ट्या किल्ल्याला. पट्ट्या किल्ले म्हणजेच विश्रामगड. इथं सुरत लूटनंतर महाराजांनी विश्रामासाठी थांबले होते तिथं आपले. तर त्यांचा तो विश्रामगड आहे म्हणजे पट्टा किल्ला विश्रामगड दोन्ही पण असं नाव आहे त्याला. तर आपण जाऊया आता पट्ट्या किल्ल्याकडे. चला घ्या त्याच्या सेट गाडी. टाकेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पट्ट्या किल्ल्याकडे. थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला मनमोहक पुन्हा एक दृश्य दिसलं. पण जाणार होतं आता एक दऱ्याच्या घाटातून. समोर जो तुम्हाला दिसतोय हा पुढचा डोंगर त्याच्याच बाजूला एक दऱ्याचा घाट आहे. दाखव चप्पल तुटलेली अशा पद्धतीने याची. आणि ही मस्त गाडी लावली इथं. आणि समोर ज्या पवन चक्क्या दिसतंय ना तर आपल्याला तिथून जायचंय. तोच रोड आहे. पवन चक्क्यांच्या जवळून जाऊ आपण. तेजस आपला अवतार वेगळा आहे. आपलं तोंड येडं इबलशी आहे. कृपया आपण न घाबरता बोला. तर आपल्याला टाकेचं आपण दर्शन घेतलं. त्यानंतर आपण आता पट्ट्या किल्ल्याला चाललेलो आहे. आता आपल्याला जाताना एक दऱ्याचा घाट लागलेलाच आहे. त्या ठिकाणी भरपूर असे सारे धबधबे पण आहे. तर तुम्ही बघू शकता छोटे मोठे धबधबे. पुढे गेल्यावर तुम्हाला धबधबे दिसणारच आहे मोठमोठ्याने. तर बघू आपण. चला पुढे. तर मागं पवन चक्क्या आहे आणि तिथून हा निघलेला पाण्याचा झरा आणि खाली घर आहे तिथं.
खरी जिंदगी जी आहे ना ते हे लोक जगत असतात, खरं आयुष्य हे लोक जगतात. हा 2-3 दिवस झाले पाऊस आहे. टाकेतला आलो आता, आता पट्टा किल्ल्याला चाललोय वरती. चालतं, येतो बाबा, चला नमस्कार. तर हा एकदाऱ्याचा घाट आणि रहदारी जास्त नाही इथं, पण पावसामुळे रस्ता खराब झालेला दिसतोय. खड्डे वगैरे पडलेले, मध्ये गाडीचा तोल सांभाळून गाडी चालवायची तसं काम चालू होतं, कठडे बांधायचं. तर कदाचित या ठिकाणी गाडीचा तोल नाही आवरला तर गाडी कदाचित खाली जाऊ शकते, त्यामुळं कदाचित इथंच कठडे बांधायचं काम चालू होतं. म्हणजे की पावसाची भुरभुर आता कॅमेऱ्यात दिसत नाही, पण वरतून पावसाची भुरभुर पण चालू होती. वाटत नाही सिमेंट दम धरील किंवा नाही आता या पावसामध्ये, पण चाललंय काम. एकदारा घाटाच्या शेवटच्या टप्प्याला हे घर होतं, एकदम परफेक्ट लोकेशनला. फक्त पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यात सहसा कोणी भटकत पण नसेल या रोडला. हा एकदाऱ्याचा घाट आणि घर एकदम निवांत वरती डोंगराच्या वरती, म्हणजे घाटाच्या तिथंच आहे. आणि आजूबाजूचं वातावरण बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर असं वातावरण आहे. तरी कॅमेऱ्यात म्हणजे जसं पाहिजे तसं दिसत नाही इथे, जे क्लिअरली दिसायला पाहिजे त्या पद्धतीने. आणि अचानक धुकं पण वाढलं होतं घाटामध्ये, आणि आम्ही चाललो होतो कोकणेवाडीच्या रोडला पवन चक्क्यांच्या साईडनी. तर ह्या मोबाईलमध्ये तरी हे धुकं असं दिसतंय, पण समक्ष डोळ्यांनी व्यवस्थित क्लिअर पुढचं काही दिसत नाही. कॅमेऱ्यामध्ये हे दिसतंय फक्त असं या. त्यामुळं आम्ही घाट चढून वरती आल्यानंतर जरा वेळ थांबलो. तर धुकं गेल्यानंतर मागची पाठी दिसते तुम्हाला, ती कोकणेवाडीची पाठी. तर हाच रोड जातो सरळ त्या पवन चक्क्यांच्या बाजूनी. कोकणेवाडी गावातून पुढे गेल्यावरती असतो पट्टे किल्ला. तर आपण भूक जास्त लागलेली, सकाळपासून फिरत होतो, त्यामुळं पवन चक्क्यांच्या तिथं थांबणार आहे, तिथं जेवण करणार आणि मग पुढे जाणार आपण पट्टे किल्ल्याला. तर तुम्ही या एकदा स्वतः आणि अनुभव घ्या इकडचं घाटातून पावसाळ्यात कसं वातावरण असतं त्याचं. तर वारं इथं किती जोरात प्रमाणात चालू आहे तुम्हाला दिसत असेल. याचं रेनकोट उडतंय त्याच्यावरून. हे पवन चक्कीचं खालच्या नट बोल्ट आहे आणि वरती पवन चक्की. हे अवतरे जायची नाही. तर बाहेरचं खायला काही जमत नाही मला शक्यतो, पण तरी त्यांच्यासाठी 2 वडे घेऊन दिले ते मला. मी घरून मस्त पैकी लसणाची मिरची आणि चपाती आणली होती. आपला डबा हा चपला गाडी तो बाजूला, पवन चक्कीच्या खाली बसलोय मस्त. त्यांनी आणले, त्याला काय आणलं त्याच्यात तुला? खिचडी, उपवासाची खिचडी आणलेली त्यांनी. आणि इथं 2 वडे आणि आपली मस्तपैकी लसणाची मिरची आणि चपाती. आता मोबाईल देतो ठेवून आणि पहिले जरा 2 घास खाऊन घेतो. थकलोय जरा गाडी चालून चालून बडबड करून. चपला बाजूला काढलं तर दिसते याच्यात. ही लसणाची मिरची आणि चपाती मस्तपैकी सोबत तेजस्वी. जेवण करायला या म्हणतो, त्याचा आवाज नाही बारीक झाला. तर पाऊस आणि धुकं इतकं बेकार प्रचंड प्रमाणात आहे ना. ही पहिली पवन चक्की नाही सकाळी काही दिसत नाही, एवढे बेकार धुकं आहे. आता या पवन चक्क्या तुम्ही बघू शकता. पाऊस चालू झाला. इथं वारं खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि डायरेक्ट एक साईडला लोक गाडीला माणसाला. टावर दिसतो इथं लावलेला, पण याला अजून काय डुंकी लावेल नाही, ते वायरी बिरी लावेल नाही. तर आता कोकणेवाडी गावातून पुढे आलेलो आहे बऱ्यापैकी, आणि फक्त एक डोंगराचा शेवटचा टर्न राहिला. तेवढा एक टर्न मारला का आला पट्टा किल्ला. आपण मग पट्टा किल्ल्यावर जाऊ. तिथं माकड असतात आणि हे माकड आहे माझ्यासोबत सगळ्यात मोठं माकड आहे. माकड आहे ते दफ्तर बॅग जर जवळ असली का नाही, हे कुरकुऱ्याचे पुढे पुढे काय आहे का, बिस्किटचे पुढे का असं सापडे असते. तर अशा पद्धतीने आम्ही पट्टा किल्ल्याला जाऊन आलो. वरतून खाली आलो दर्शन वगैरे घेऊन महाराजांच्या मूर्तीचं. वरती माकडं जास्त असल्यामुळं मोबाईल काही वर काढला नाही. त्यांना वाटतं कुरकुरे किंवा काय ते डायरेक्ट वडायला येतं, त्याच्यामुळं मोबाईल काही वरती काढला नाही आणि वरचा व्हिडिओ काय घेतला नाही.
तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने एक गडाच्या बाजूचा जो धबधबा वगैरे ते लोक सगळं असं सौंदर्य निसर्गाचं जे आहे ते तुम्हाला दाखवतो. हे पट्टा किल्ला विश्रामगड इथलं एंट्री आहे, म्हणजे एंट्री करायचं द्वार आहे. इथे तिकीट काय 10-5 रुपये 20 रुपये जास्त तिकीट. धुकं असल्यामुळे आता धुकं वाढले बरं, तो धबधबा पण दिसायचा बऱ्यापैकी बंद झालाय, म्हणजे तुरळक दिसतोय असा. आणि हे इकडे खाली आपली गाडी लावलेली आहे. अशा पद्धतीने आपला पट्टा किल्ला बघून झालेला आहे आणि इथं होतो आपल्या ब्लॉकचा शेवट. इथून आपण आता इकडे इथून करतोय आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात. जर समजा वाटेत जर मोबाईलची चार्जिंग जर टिकली, सॉरी कॅमेऱ्याची जर बॅटरी टिकली, तर तुम्हाला तो कुठला धबधबा आहे समशेरपूरचा तवा धबधबा दाखवतो. नाहीतर मग आता आपला इथंच शेवट झाला असं आहे. कॅमेऱ्याची पण बॅटरी टिकली चांगल्या प्रकारे आणि पाऊस पण नाही इकडं. तर मग आलो आता तवा धबधब्याला. हा समशेरपूरचा तवा धबधबा. असा जंगलातून रस्ता येतो थोडासा काट्या कोपाट्यातून. खाली मस्त पाण्याची झुळूक चालू आहे. आणि हा आहे समोर जो दिसतोय तो तवा धबधबा. हे सगळं पाणी जातं आढळाला. आढळाला माळून गेलं कुठेतरी जातंय बाबा. हे बघा. आणि हे जेवढं दिसतंय ना वरतून खाली, एवढंच खाली खोल आहे ते. आणि हे लोक कुठून उतरले माहित नाही, पण मासे पकडायला उतरलेत. वरती गाडी लावली त्यांची, दिसत असेल इथे. आता मासे पकडून झालेले आणि हे अशा पद्धतीने वर जाता इथून. तारेवरची कसरत, तारेवरची पण नाही, डोंगरावरचीच कसरत ही, पण एकदम भयंकर आहे. आणि हे पोरं बघा अजिबात जीवाची पर्वा वगैरे नाही, पूर्ण एकदम टोकाला गेले. आता तरी जरी बाजूला आहे, म्हणजे तोंडात काय दिसत नाही, दाखवायची पण नाही आपल्याला. आधी ते पूर्ण त्या धारेच्या जवळ होतं पूर्णपणे, आता तरी जरासं बाजूला झालं. आणि इकडे हे मासे पकडणारे तिथं पोटासाठी करतात, त्यांचं ठीक आहे, सपोज वेटवेस त्यांचा व्यवसाय तो पोहता येत असेल. हे एवढ्या वरतून पडून इकडं जर कधी ह्या धारेत राहिले, खाली वाचन म्हणून वाटत नाही जरी पोहता येत असेल तरी. तर तवा धबधबा बघून झालाय आणि आता चाललोय वरती. त्यांच्या सेटला पुढे पाठवलंय कारण त्यांची चप्पल तुटलेली. हळूहळू जा रे बाबा, फक्त खाली नको येऊ घसरत, नाही तर कॅमेरा सगळं मी गायब. अरे बापरे, बाजूनी जा ना, चिखलातून कशाला जातो, चप्पल सटकली ना, तुटली ना आपली. चल सांगायचं. अशा पद्धतीने तवा धबधबा पण तुम्हाला दाखवला त्याच्या सेटच्या सांगण्यावरून. आणि बॅटरीनी पण जीव नाही सोडला. शेवटचे 10% शिल्लक आहे. दम लागला म्हणजे एवढा खालून वरती. तर अशा पद्धतीने तवा धबधबा पण बघितला आपण. आणि इथून परतीच्या प्रवासाला सुरुवात. इथंच होतो व्लॉगचा शेवट.